हाय, कसे आहात मित्रांनो? मजेत ना? स्वागत आहे तुमचे तृप्ती फूड स्टुडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल दही भेंडी रेसिपी. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. नंतर ती चांगली पुसून घेऊ. मग आपण भेंडीचे देठ कापून घेतले. नंतर भेंडी मधोमध चिरून घेतली आहे. मग तिचे 2 तुकडे करून घेऊ. नंतर एक मोठा कांदा घेऊन तो बारीक चिरून घेऊ. मग 2 हिरव्या मिरच्या त्या बारीक कापून घेऊ. नंतर एक अद्रकचा बारीक तुकडा घेऊन बारीक कापून घेऊ. नंतर 7-8 लसूण घेऊन बारीक करून घेऊ. गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये 2 चमचे तेल टाकू. तेल चांगले गरम करून त्यामध्ये कापलेली भेंडी टाकून घेऊ. चांगली तेलामध्ये फ्राय करून घेऊ. नंतर 1 चमचा हळद व 1 चमचा मीठ टाकून घेऊ. ते चांगले मिक्स करून घेऊ. नंतर 5 मिनिटे झाकून ठेवू. शिजवून झाल्यास भेंडी एका वाटीमध्ये काढून घेऊ. परत त्याच कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, कढीपत्ता टाकून घेऊ. नंतर बारीक कापलेल्या मिरची व बारीक कापलेला लसूण टाकून घेऊ. नंतर बारीक केलेला अद्रक टाकून घेऊ. त्यानंतर बारीक केलेला कांदा टाकून घेऊ. ते चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मीठ हे मसाले टाकून झाल्यावर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. मसाला चांगला परतून झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी दही व 1 चमचा बेसन टाकून घेऊ. ते चांगले मिक्स करून मसाला चांगला शिजवून झाला की त्यामध्ये परतून घेतलेली भेंडी टाकून चांगले मिक्स करून घेऊ.
त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून चांगली मिक्स करून थोडा वेळ शिजवून घेऊ. थोड्या वेळाने झाकण काढून भेंडी चांगली शिजली की बघू. अशा प्रकारे आपली ढाबा स्टाईल दही भेंडी रेसिपी तयार झाली आहे.